आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालूनिया, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंग, भवाची पोटी दुःखाची राशी, भवाची पोटी दुःखाची राशी, शरण देवासी जाता भले, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंग. तुका म्हणे काय, तुका म्हणे काय नोहे ते करिता, तुका म्हणे काय नोहे ते करिता, चिंता वातो विश्वंभर आता, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंग. विठाला 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 विठाला. हरी हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, बाबाजी सद्गुरु कातत्वा. गंगा करू प्रथम नमन, दुसरे करना संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु कातत्वा. हरी हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमताद् वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हरि हरि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं,
भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सकल माई बापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदेह वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। अभंग कोण्या संतांचा इतका अज्ञानी समाज आज महाराष्ट्रामध्ये नाहीये आणि ज्यांना हा अभंग कोणाचा आहे माहिती नसेल मला वाटतं ते या महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या योग्यतेचे नाही। म्हणून अभंग गोड आहे। या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत। कोणाला उपदेश करतायत, काय उपदेश करतायत, कशासाठी उपदेश करतायत हे फार महत्वाचं आहे। हो, उपदेश करावा, कोणी करावा, कोणाला करावा आणि का करावा हेही फार महत्वाचं आहे। उपदेश करता कोण आहे आणि उपदेश कोणाला करतायत राजांनो? हा, उपदेश करणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे। हो, उपदेश करत असताना कोणी कोणाला उपदेश करून चालत नाही, नाही तर सासू जावायला करतेच की उद्याच्या सणाला लेकेला घेऊन यायचं बरं का, आणि तुमच्यासाठी 1 तोळ्याची अंगठी करणार आहे मी, पण माझ्या लेकीला नीट सांभाळा बरं का। तिला सांगायचं असेल नीट, लेकीला नीट सांभाळा, त्याच्यातून त्याला काय सांगायचंय? मी एवढं सगळं देते पण कशासाठी देते? माझ्या लेकीला व्यवस्थित सांभाळा, तिला काही कमी पडून देऊ नका। सासूने जावयाला केलेला उपदेश किंवा जावयाने सासूला केलेला उपदेश हा प्रापंचिक उपदेश राजाने, याला काहीच महत्व नाही। इथे उपदेश करतायत ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, ते सर्वसामान्य नाहीये। या मृत्यूलोकावरती जेव्हा कोठेच नव्हते काही, तेव्हा ही सृष्टी निर्माण झाली आणि ज्या वेळी या भगवंतानी या मृत्यूलोकामध्ये अवतार घ्यावा आणि त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज त्यांच्या बरोबर असावे। जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर। जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर। जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर। हो, आतापर्यंत या मृत्यूलोकामध्ये ज्या देवतांनी अवतार घेतले त्या प्रत्येक देवतांबरोबर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं येणं आहे। म्हणून अधिकार आहे राजांनो, देवांच्या बरोबर असताना संतांचं येणं आहे राजांनो। नवे नवे या मृत्यूलोकामध्ये या देवाची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ती दुसरी तिसरी कोणी नाही।
या मृत्यूलोकामध्ये मला सांगा, पहिलं देवाला महत्व का संतांना महत्व आहे? संतांची ओळख देवानी करून दिली ना. संत हे प्रचारक देवाचे. जर संत जगात आले नसते, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हो, देव आणि संत काकणभर कमी नाही राजांनो. साधू आणि संत या मृत्यूलोकामध्ये आले आणि त्यांच्या उपकारावर आम्ही जगतोय राजांनो. एक लक्षात ठेवा, एक वेळी देवाचा कोप चालेल, पण संतांची अवहेलना झाली, साधूची विटंबना जर केली ना, करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारा वे परते, संत पूजा वे आरते. देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. करिता देवार्चन म्हणून लक्षात ठेवा, देव तुम्हाला पावन होईलच किंवा प्रसन्न होईल याची कधी खात्री देता येणार नाही. पण संतांना जर तुम्ही पावन करून घेतलं, संतांना जर आपलंसं केलं ना, तर देवाच्या बापाला सुद्धा तुमच्याकडे यावं. म्हणून संत महत्वाचे, देव महत्वाचा नाही राजांनो. म्हणून पंढरपूरला जात असताना शिंदे साहेब आपण पहिलं काय करतो? नामदेव पायरीच्या पाया पडतो आणि मग कानूपात्रा आणि मग विठ्ठलाचं दर्शन आहे राजांना. म्हणून इथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे उपदेश करतात राजांना. एक लक्षात ठेवा, ते या जडजीवाला उपदेश करतात. तुम्ही आम्ही जडजीव आहे. हो, वाट चुकलेले वाट सरूया आपण भांबवलेलो आहोत. नक्की कुठल्या मार्गाला जायचं हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं या मृत्यूलोकामध्ये येणं आहे. आणि ते जर आले नसते, माऊली तुकोबांच्या अगोदर जर कदाचित आपला जन्म झाला असता, तर वाघबाबा आपल्याला परमार्थ कळाला नसता, संप्रदाय कळाला नसता. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावै कुंडी, आले घर जावै कुंडी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावै कुंडी, आले घर जावै कुंडी, येथे उपकारासाठी. म्हणून या मृत्यूलोकामध्ये संतांचं येणं आहे. आणि लक्ष देऊ नाही का, तुम्ही आम्ही मंडळी इतकी भाग्यवान आहे ना, इतकी भाग्यवान आहे की आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला हे भाग्य आहे, आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात मिळाला हे भाग्य आहे. त्याचं कारण आहे का? अरे याच पुणे जिल्ह्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबांचा जन्म आहे. अरे याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म आहे. अरे याच पुणे जिल्ह्यामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म आहे राजांनो. अरे म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, अरे जेथे हरीचे दास जन्म घेते. अरे म्हणून तुम्ही आम्ही मंडळी अति भाग्यवान आहे. या भूमीमध्ये किडामुंगीला सुद्धा वाटतं जन्म मिळावा. एखाद्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये माऊली तुकोबाचे छत्रपती शिवाजी राजांची ही भूमी आहे ना, या भूमीमध्ये जर एखाद्या गटारातला किडा जरी होऊन जन्म मिळाला ना, तरी आम्ही भाग्यवान आहे राजांनो. एक लक्ष सुंदर प्रमाण दिलं. जरी एखाद्या घरातला कुत्रा जरी झालो महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात
पुणे जिल्ह्यामध्ये अतिभाग्यवान आहे राजांनो. कारण की या परिसराला माऊली महावैष्णव ज्ञानोबा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजीराजांचं काय आहे, पाऊल खुना उमटलेले राजांनो. बरोबर प्रमाणावर आले तुम्ही. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे आपल्या पारगावला की आपला एक सुपुत्र महाराष्ट्र राज्याचं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस निरीक्षण म्हणून फार मोठं काम करतायत. ते हरिभक्तीपरायण मुखामध्ये येतच त्या जी वारकरी सामतरायावर प्रेम करतात ना त्यांना हरिभक्त म्हणायला काय हरकत आहे. बाबासाहेब शिंदे आमच्या मुळशी तालुक्यामध्ये बरेच वर्ष त्यांचा काळ गेला आणि त्यातल्या त्यात आमच्या कोळवण खोऱ्यामध्ये त्यांचं इतकं सुंदर काम आहे ना राजांनो. गावागावामध्ये घराघरामध्ये बाबासाहेबांची ओळख आहे. ते नुसतं नोकरी म्हणून नाही, प्रेमाने आदराने. पोलीस निरीक्षक तर आहेच, अधिकार आहेच आहे, पण गावात आल्यानंतर त्यांना वेगळा अधिकार आहे. हे माझे आम्हाला लगेच काय करणार नाही. माझं कधी म्हटलं जातं, देव माझा मी देवाचा. म्हणजे दरारा तर तो आहेच आहे, पण माझं म्हटल्यानंतर कुणीतरी माझ्या घरातला आहे व्यक्ती, तो एक अधिकार बाबासाहेबांनी शिंदेंनी जपलेला आहे राजांनो. आणि त्यांच्या आज वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सुंदर असा हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. कैलासवासी गणपत पांडुरंग शिंदे प्रथम पुण्यस्मरण, जन्म 14/9/1936, अहमदनगर, कानूर पठार, 38 वर्ष समाज कल्याण विभाग, पुणे, छत्रपती वाडी, छत्रपत ना वाडी ऑफिसर म्हणून कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, स्वभाव अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थी, वेळेवरती काम करण्याची सवय असा त्यांचा तो परिचय आहे. सेवाकाल श्रीगोंदा, विविध ठिकाणी जेलर कैदी, उत्तम असं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. पत्नी कैलासवासी कुसुम गणपत शिंदे यांचा मृत्यू 13/12/2006. दोन्हीही मिळून विजय चव्हाण यांचे शिक्षण करून बहुमूल्य योगदान त्यांनी दोन्ही मुलांना दिलं. मुलगा बाबासाहेब गणपत शिंदे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत, सध्या पौड मुळशी म्हणजे आमच्या परिसरामध्ये त्यांचं कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे मुलगी कैलासवासी शोभा ज्ञानदेव गायकवाड भिवंडी, करोनामध्ये मदतीचं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे. मुलगी सौभाग्यवती मीनाक्षी दत्तात्रय गायकवाड अहमदनगर, जावई दत्तात्रय गायकवाड, जावई ज्ञानदेव गायकवाड, नातू प्रथमेश बाबू शिंदे PSI निवृत्त पोलीस अधिकारी, BSc ॲग्री शिक्षण पूर्ण, सून सौ हेमा बाबासाहेब शिंदे, नातू जितेंद्र गायकवाड पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव गायकवाड पोलीस निरीक्षक नोकरी करतात. मेवणे कैलासवासी सुभाष दिगंबर चव्हाण, विजय दिगंबर चव्हाण अधिकारी निवृत्त PDCC. असा हा त्यांचा फार मोठा परिवार आहे. आता बाबासाहेबांना एकच सांगेल,
बाबा 1 वर्ष झालं तुम्ही आपल्या बाबांची वाट बघताय की आज तरी बाबा येईल, उद्या तरी येईल, पण नाही ना. एकदा ढगाड गेलेला सूर्य उद्या सकाळी पुन्हा 6:45-7ला उगवणार आहे. पण माती आड गेलेला बाप, त्यांचा घरात फक्त फोटो आणि त्यांच्या आठवणीवरती आपल्याला जगावं लागणार आहे राजांनो. हे त्रिवार सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या आठवणीने आज तुम्ही प्रेरित झालात आणि आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण वर्षश्राद्ध अगदी ब्राह्मणाच्या हातून सुंदर सकाळचा विधी केला. मला वाटलं असंच पुण्यस्मरण तुम्ही करत असाल. बरेच लोक करतात पण विधी करत नाही, आणि तो विधी महत्त्वाचा आहे. एक वेळी कीर्तन महत्त्वाचं नाही, पण बापाच्या नावाने सकाळी 12 वाजता आणि तो पत्र्यावरती घास तो त्या पितराला द्यावा लागतो राजांनो. म्हणून आज बाबासाहेबांना सांगेल, आज वर्ष बाबांना झालं, आज पुन्हा तुमचे बाबा बरोबर 12 वाजता याच ठिकाणी येणार आहे. फक्त ते आपल्याला दिसणार नाही, आणि तुम्ही केलेला ह्या पुण्यकर्माचा कार्यभाग पाहणार आहे डोळ्याने ते. आणि आजपासून तुमचे बाबा पुढील जन्म त्यांना प्राप्त होणार आहे. कारण की आजपर्यंत त्यांचा हा कार्यकाल 1 वर्षाचा गेला, तो मागचं पाप आणि पुण्य भोगण्यामध्ये तो गेलेला आहे. आता M12च्या नंतर त्यांना विचारणार आहे, तुम्हाला उरलेलं पुण्य भोगायचं का पाप भोगायचंय, आणि मग त्या जीवानी ठरवायचं पुढे काय करायचं. आणि त्या पद्धतीने त्या गतीप्रमाणे त्यांनी जसं कर्म केलं असेल त्या कर्माप्रमाणे त्याला पुढील जन्म प्राप्त होणार आहे. हे त्रिवार सत्य आहे राजांनो. म्हणून आजचा हा सुंदर असा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, आणि माझ्या परिसरामधून काही बरीचशीच नामांकित मंडळी या कार्यक्रमाकरता आलेली आहे. त्याच्यामध्ये भामचंद्र घोरडा आणि भंडारा डोंगराचे असणारे विश्वस्त हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील शास्त्रीजी. ते म्हणतात शास्त्री म्हणू नका मला, पण ज्याच्याकडे जी पदवी आहे, ज्याच्याकडे जेवढं महत्त्व आहे ना राजांनो, तो अधिकार आहे त्यांचा, ते याच ठिकाणी उपलब्ध आहेत. आयुष्यभर आपलं वयाच्या 5व्या वर्षी शाळा सोडून कोल्हापूरहून बाबांनी यावं आणि भामचंद्र डोंगराच्या कपारीमध्ये साधना करावी, आणि ते साधनेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे राजांनो. हां, एवढी मोठ्या आवली आहे राजांनो. कीर्तनाच्या अगोदरच मी सांगून जातो, एखादा साधूचा आणि संतांचा जर अपमान केला ना की काय परिणाम होतो. मगाशी मी बोलता राहिलो, संतांचा आणि साधूचा अवमान कधी करू नये. साधूचा आणि संतांचा अवमान देवाच्या मुलांनी जरी केला ना तरी भगवान श्रीकृष्णाला अख्खं आपलं कुळ संपवावं लागलं, अख्खं कुळ संपवावं लागलं. का तर केवळ एका माझ्या सांब नावाच्या मुलाने एका साधूची विटंबना केली, पोटावर चिंध्या बांधल्या आणि त्या साधूची चेष्टा केली. अरे खरंच तू जर देवऋषी असेल, तुला खरंच जर माझ्यातलं कळत असेल तर मला कितवा महिना लागलाय म्हणून सांगा. आता कितवा महिना लागणार आहे, काय होणार आहे, मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. साधूने अंतर्ज्ञानाने पाहिलं भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आहे, पण आपली जागा चुकलेला आहे. शाप द्यायचं नाही ठरवलं पण द्यावा लागला. अरे मुलगाही नाही होणार आणि मुलगी नाही होणार. अरे जा, तुझ्या पोटामध्ये मुसळ होईल आणि त्या मुसळामुळे अख्ख्या यादव कुळाचा नाश होईल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. संत बोलत असतात आणि तसंच होतं. बघता बघता त्याच्या पोटातून मुसळ पडलं आणि अख्खं यादव कुळ संपवलं राजांनो. त्याच्यातला लालू प्रसाद कसं काय राहिला देव जाणे. म्हणून साधू आणि संतांची विटंबना जीवनामध्ये कधी करू नये.
साधू थोर नाना साधू थोर नाना साधू थोर नाना साधू थोर दान साधू थोर नाना साधू थोर. हो सुंदर प्रमाण दिलेस. या कलियुगामध्ये देवाला महत्व देऊ नका, साधू आणि संतांना महत्व द्या, कारण की ते देवाची ओळख करून देणार राजांनो. एक लक्षात ठेवा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भजन कीर्तन केलं ना, तुम्हाला देवाच्या मंदिरात सुद्धा जाण्याची गरज नाही. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी जो जाना ठेविला कर. तुकाराम महाराज भामचंद्रावर जायचे, घोराड्यावर जायचे, भंडाऱ्यावर जायचे आणि त्या वेलीला आणि वृक्षांना विचारायचे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. त्या वेलीला झुडपांना विचारायचे, माझा देव पाहिला का, माझा पांडुरंग येईल का, मला भेटेल का. पक्षी सुस्वरे आळविती पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली आम्हा पक्षी सुस्वरे आळविती पक्षी सुस्वरे आळविती आळविती आळविती. हो मला काय कळे ना, तुम्ही एवढे मागे का बसलाय. लोक जी पहिली येतात ती पुढे बसतात आमच्याकडे, आणि जी मागे येतात ते मागे बसवतं, त्यांना पुढे येऊन नाही देत. इकडं काही वेगळं नाही ना, आमच्यावर मेलेव माणसं जाळतात, असं इकडं काही वेगळी प्रथा नाही ना. थोडं पुढं आलं म्हणजे पुढे मोकळी जागा आहे ना, मी कुणाकडे बघून बोलायचं. तुम्ही सरा पुढे, अजून महिला मंडळी तुम्ही इकडं थोडं पुढं सरा, अजून या मोकळ्या मनाने. पुरुष मंडळी मागं उन्हात कायला बसल्या, थोड्या मोकळ्या जागेने जागा भरून काढा, गाळलेल्या जागा, म्हणजे वक्त्याला जरा बरं वाटतं की सगळं भरलेलं आहे. असं तुटक जागा ठेवा, काय अडचण नाही. हा असं मोकळ्या मनाने या, मोकळ्या मनाने पुढे या महिला मंडळ या, इथं पुढे जागा आहे. पुरुष मंडळी इकडं आहे पुढं जागा, असं या. हा बस. हा एक साईड पुरुष बसतील, एक साईड महिला बसतील. विठाला 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 विठाला